अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अवघी मराठी सिनेसृष्टी हळहळली. हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही शोक व्यक्त केला. अवघ्या 38 वर्षांच्या आयुष्यात प्रियाने तिच्या सहवासात आलेल्या सर्वांनाच जीव लावला. प्रियाचे दिवंगत सासरे अभिनेते श्रीकांत मोघे यांचाही त्यांच्या लाडक्या सुनेवर फार जीव होता आणि प्रियासाठीही ते बाबा होते. श्रीकांत मोघे आणि प्रिया यांच्यामध्ये बाबा आणि मुलीचं नातं होतं. 2021 मध्ये प्रियाचे सासरे आणि अभिनेता शंतनू मोघेचे वडील श्रीकांत मोघे यांचं निधन झालं. तेव्हा प्रियाने खूप छान पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सासऱ्यांना निरोप दिला होता. प्रियाच्या निधनानंतर तिच्या या पोस्टने सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय. प्रियाने श्रीकांत यांच्या कारकिर्दीतील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं होतं की, माझा बाबा, इतकं प्रेम माझा नवरा सोडल्यास क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल. सासरे फक्त म्हणायला, होता तो मला बाबापेक्षाही जवळचा, माझं पियुडं, माझं लाडकं, अशी हाक मारत दोन्ही हात पसरून मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे, असे सगळे प्रश्न विचारायचा. बाबा आणि मुलाचं हे असं नातंही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनू बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमाने अक्षरशः चुरगळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं. गेली काही वर्ष तो व्हीलचेअरवर होता, पण तरी त्याच्या चेहऱ्यावर मी कधीच एका क्षणासाठी सुद्धा उदासीनता नाही पाहिली. उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पाहिला. मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे. हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला, पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्यांचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील. दरम्यान 6 मार्च 2021 रोजी श्रीकांत मोघे यांचं निधन झालं. तेव्हा ते 91 वर्षांचे होते. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.